पण कामाची जी यादी नाही जी तुम्ही जर बघितली ना, अशी कामं आहेत की त्यांना ते काही 151 कामं रोज नाही करावी लागत आहे. ते कधीतरी कोणत्या तरी प्रवाहामध्ये आलेली जी आता मी लहानपणी ज्या शाळेत होतो ना, आता तरी डिजिटल आहे. लहानपणी पण ह्याच पद्धतीनं होतं, फक्त शब्दरचना बरोबर नव्हती, फक्त शब्दरचना चूक होती. कामं कायमची तीच आहेत. मुद्दा असा आहे, मी थोडं स्पष्ट बोलतो बरं का, आता कोणी पण वाईट वाटू नका घेऊ. मला सांगा, आपण स्वतः सगळे शिक्षक महोदय आहोत, आहे का नाही? आता वाईट नाही वाटलं पाहिजे. संस्था हे बोलले, संस्थांमध्ये आहेत. आता मी सांगतो, संस्थेमध्ये एक शिक्षक महोदय, शिक्षक स्वतः, कर्मचारी, एक प्यून आणि एक क्लर्क, ह्या चौघाला मिळून फक्त 60,000 रुपये द्यावे लागतात. त्या कोणाला? त्या संस्था चालकाला. काय 60,000मध्ये चौघे आहेत आणि आमच्याकडे यांच्या पगारावर नाही जायचं मला. पण नीट घ्या, मला असं वाटतं कधी कधी खरोखर ह्याच्या पिढ्या बर्बाद व्हायला लागल्या ना, याला कारणाने कुठेतरी चुकलो तर नाही. आपण पे कमिशन देताना ह्या गोष्टी बघितल्या तर नाही की बा हे बरोबर, त्या यांना हेच नाही कळू लागलं. मुख्यालयी राहणं किती गंभीर आहे. मुख्यालयी राहणं म्हणजे आपण स्वतःची मुलं त्या शाळेत टाकले असते. समजा ग्रामसेवक आहे, त्यांच्या मिसेसला किंवा त्यांना स्वतःला 2.5 किलोमीटर जर अंडा पाणी घ्यायला वाटलं तर तेव्हा ते पाण्याची योजना कशी आणायची हे बघतील. मला ह्याच्यातच नाही कळत, जर इतक्या संस्थांमध्ये कमी हे सगळं असून आपले मुलं मुली तिथे टाकतात, म्हणजे आपली स्वतःची मुलं हिंमत नाही. दुसरं असं आहे, समाजामध्ये पोलीस मित्र, भाजीपालेवाले, हातगाडीवाले, आमदार, गव्हर्नर, शिक्षकांची मुलं, या सर्वांच्या मुला जिल्हा परिषद शिक्षण करण्याच्या व्यवस्था दिलेल्या आहेत. आम्ही इतका प्रचंड खर्च आम्ही याच्यावर करतो, पण त्या बिचाऱ्यांना मला सगळे कर्मचारी सांगतात आमचा 75% खर्च हा प्रायव्हेट शाळेमध्ये टाकावा लागल्यामुळे जातो. एकच मिनिट, मी जे प्रश्न विचारतो त्याचे उत्तर. तुमची मुलं. नमस्कार बनसाहेब, आपण खूप चांगला मुद्दा यावेळेस मांडला की CBSE शाळेतील शिक्षकांना 10,000, 12,000, फार तर 15,000मध्ये महिन्याकाठी मिळतात, काम करावं लागतात. आणि याच्या बदल्यात कुठल्या कलेक्टरची मुलं, कुठल्या इंजिनियरची मुलं, कुठल्या आमदाराची, खासदाराची मुलं आम्ही घडवीत असतो आणि बेहत्तर क्वालिटीमध्ये आम्ही शिक्षण देत आहोत, हे आपण मान्य केलेलं आहे. याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद साहेब. मग जेव्हा CBSEचे शिक्षक किंवा प्रायव्हेट शाळेतले शिक्षक एवढी क्वालिटी देत असताना, एवढी मेहनत घेत असताना, एवढं सारं काही कमी बदल्यात देत असताना त्यांचे आपण धन्यवाद मानायला पाहिजे की नाही? बरोबर आहे. पण धन्यवाद मानते वेळेस आपण सुद्धा त्यांच्या वेतनाकडे लक्ष द्यायला नको का साहेब? तुम्ही सांगा, 10,000मध्ये एका शिक्षकाचं कुटुंब कसं चालेल? कारण तिथे क्वार्टर भेटत नसतात, कुठल्याही सोयी भेटत नसतात. अशा वेळेस समजा त्या गावातच आम्ही राहतो किंवा त्या शहरात आम्ही राहतो, त्या शहरात कमीत कमी 4 ते 5 हजाराचं एक किरायाची रूम बघावे लागेल की नाही साहेब? बघावं लागेल ना. मग 4 ते 5 हजार, 10,000तून गेले तर 5,000 आहे. 5,000मध्ये 2 मुलं त्यांची आहे, जे ते त्यांच्याच शाळेत शिकतात जवळपास, त्यांनाही फीस द्यावी लागते. 2 मुलं आहे, 2 स्वतः नवरा बायको अर्थात शिक्षक आणि मॅडम्स आहे. एवढंच नव्हे तर त्याच्यामध्ये कदाचित आई वडील पण असतील. आणि अशा वेळी आई वडील वगैरे असेल म्हणजे 6 जणांचं कुटुंब आहे. 6 जणांचं कुटुंब साहेब, बनसाहेब 10,000 चालेल का हो? काय हे शक्य आहे का हो? मग अशा वेळी आमचं मिनिमम वेतन काय ठरवायला पाहिजे की नाही? आम्हाला लाज वाटतं साहेब एक शिक्षक म्हणायला, कारण आम्ही 3,000पासून तयार होतो शिकवायला. आम्ही 5,000 शिकवत असतो, आम्ही 10,000 शिकवत असतो. आणि प्रायव्हेट संस्थाचालक लाखो रुपये कमवत असतात. विचार करा, जे तुम्हा लोकांना घडवतं, तुमच्या मुलांना घडवतं, इथे मोठमोठ्या अधिकाराच्या लोकांना घडवतं, त्यांना जर पगार जर असा असेल तर आपण काही करायला नको का हो? आमचं कुटुंब निदान चालवण्याजोगतं तरी पैसा मिळाला पाहिजे की नाही? विचार करा, मेडिकलमध्ये समजा एखादा काही प्रॉब्लेम झाला आम्हाला तर लाखो रुपये कोठून द्यायचे साहेब?
मी सांगितलं 4,000चं घर 5,000चं घर मिळेल, 5,000 आहे 10,000 मिळत असेल तर 5,000मध्ये लाखो रुपये मी कसे जमा करायचे? कारण तो 5,000मध्ये माझं घर खर्च पण आहे. आज मी कारण स्वतः घर घेऊ शकत नाही, शिक्षक घर घेऊ शकत नाही साहेब. 10,000 15,000च्या रुपयामध्ये एक शिक्षक घर नाही घेऊ शकत. तुम्ही समजा गव्हर्नमेंट घर दिलं तरी तो 10-15 लाखाच्या खाली नसतं. मग 10-15 लाखाची इन्स्टॉलमेंट किती असते साहेब? 10-15 लाखाचे कमीत कमी 15-20 लाख असेल. मग 15-20 लाख कसं आणायचं साहेब? मग यासाठी आपल्याला नको का आमच्याकडे लक्ष द्यायला? आमच्या पगाराकडे लक्ष द्यायला नको का? आमच्याकडे ना आमची नोकरी स्थायी आहे, ना काही आहे, ना काही आहे. अशा वेळेस साहेब आपण या गोष्टीकडे लक्ष द्यायला नको का? आपण काय करणार आहात साहेब? आपल्या अशा लोकांसाठी, CBSEच्या प्रायव्हेट शाळेच्या लोकांसाठी आपण काय करणार आहात हे स्पष्ट करावं असं माझं मत आहे. आणि आपण लवकरच स्पष्ट कराल असं आशा बाळगतो आहे साहेब. आणि ते आपल्या वाणीला विराम देतो आहे. कारण आम्ही क्वालिटी एज्युकेशन देत आहो, आपली सेवा करीत आहो. आपण हे मान्य केलेलं आहे साहेब. धन्यवाद.